टिकरिया से टिकरिया से टिकरिया से टिकरिया से टिकरिया से करो पर
आसे दे पिघलिया से दे बड़पन गे पिघलिया से दे बड़पन गे जैसे आम के
सृष्टीला शिंदे कडूपण गेले, विकलिया शिंदे कडूपण गेले, पैसे आम्हा केले पांडुरंगे, काम क्रोध लोभ निमाले ठाईची, अवघे आनंदाची सृष्टी झाली. आठव नाठव गेले भावा भाव, झाला स्वयमेव पांडुरंग, काम क्रोध लोभ निमाले ठाईचे,
अवघी आनंदाची सृष्टी झाली. तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे, तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे, संसारी जन्मिजे याची लागी. काम क्रोध लोभ निमाले ठाईची, अवघी आनंदाची सृष्टी झाली. विठ्ठल परम पुंडरीकाय दातु मुनंद्रे, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरङ्गं. पाण्डुरंग करो प्रथम नमन, पांडुरंग करो प्रथम नमन, पांडुरंग करो प्रथम नमन, पांडुरंग करो प्रथम कलाकांत तेजोदे कामोदिवक्त्रम, फलानिशिवालोपनोदाह दक्षम, समाधिस्थ मूर्ती भजे ज्ञानदेवम. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, शिंदे कडूपण गेले तैसी आम्हा केले पांडुरंगे, काम क्रोध लोभ निमाले ठाईची, अवघी आनंदाची सृष्टी झाली. प्रस्तुत प्राप्त कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा स्वतःला आलेला अनुभव या अभंगातून व्यक्त करतात. या अभंगाची पार्श्वभूमिका पाहायची असेल तर अनुभवजन्य पार्श्वभूमिका याची पाहावी लागेल. वर करणे हा अभंग सोपा असला तर याच्या अंतरंगामध्ये शिरल्याशिवाय आपल्याला तो कळणार नाही. तत्पूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो म्हणजे असा, सालाबाद प्रमाणे चालू असलेला हा आपला अखंड हरिनाम सप्ताह आपल्याच गावातला, आणि हे मला वाटतं 28वे वर्ष आहे, बरोबर ना. 28 वर्षे सलग
अखंड आपण नाम जप करत आहोत, याचा अर्थ असा आहे की आपल्या गावात भाविक भक्त संत सर्व आहेत, बरोबर. जर ते नसते तर 28 वर्ष चालला नसता. ज्या अर्थी 28 वर्ष अखंड चालू आहे त्या अर्थी कुठेतरी प्रेम सद्भाव भक्ती ज्ञान याचा समन्वय इथे आहे, म्हणून हा अखंड 28 वर्ष सलग हा सप्ताह चालू आहे. त्यात यावर्षी थोडस आनंदाचं वातावरण असं आहे, यात भरपूर अशी तरुण मंडळी सक्रिय झालेली दिसत आहे बरं का. आता ती एक पाठीमागं खंत होती, पण आता सगळ्यांनी थोडासा कार्यक्रम उचलून धरलेला आहे, त्यामुळे एक थोडा आनंद आहे आणि अजून खूप तरुणांची आपल्याला गरज आहे. हा कार्यक्रम मोठ्या संख्येने आपल्या गावात व्हायला पाहिजे. त्याचं कारण असं आहे की ज्या आपल्या मुलांना वळण लावायला पाहिजे, जे तरुणांना लहान मुलांना वळण लागायला पाहिजे, त्याची दिशा दाखवणारं जर कुठलं व्यासपीठ असेल तर ते म्हणजे कीर्तन सप्ताह. विठ्ठल असो. ह्या सगळ्या गावकऱ्यांच्या वतीने मी सर्वांचंच अभिनंदन करतो आणि आपली वाटचाल ही पुढे आता रौप्य महोत्सव झालेलाच आहे, पुढे त्रितत्पूर्ती सोहळा होईल, परत गोल्डन जुबली होईल, 50 वर्ष सुवर्ण महोत्सव होईल, त्यावेळेला भरपूर लोक असतील, भगिनी भरपूर असतील, यामध्ये वाद नाही. पण आपण आता हे सुरुवातीला केलेलं आहे चालू, हे आता अत्यंत चांगल्या पद्धतीने पुढे वाढायला लागलेलं आहे असं या वर्षी दिसतंय. भरपूर जण सक्रिय झालेले आहेत. मी आता परत सांगितल्यासारखं तरी अजून तुम्हा सर्वांच्या वतीने मी तुम्हाला आणखीन तुम्हा सगळ्यांनाच विनंती करतो आणि सगळ्यांना म्हणजे कसं एकमेकाला सगळ्यांना सहाय्य करून सांगतो की तुम्ही एकमेकाला सहाय्य करा आणि हे चाललेलं जे रोपटं आपलं वाढलेलं हे अजून पुढे झाड कसं होईल यासाठी तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न करा. विठ्ठल असो. सेवेला घेतलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा आहे आणि अभंगात तुकाराम महाराजांनी आपला अनुभव सांगितलेला आहे. परमार्थ करत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जी आहे ती म्हणजे अनुभव नसेल तर तो परमार्थ व्यर्थ आहे. आता जे चाललेलं आहे सत्य चालले, अखंड हरिनाम सप्त्यात महाराज लोक आहेत, सर्व आहेत, पण अनुभवाच्या कक्षेत जर बघितलं तर अनुभवाच्या कक्षेत शून्य आहेत महाराज. ज्याचे जे लोक परमार्थामध्ये खऱ्या अनुभवाने श्रेष्ठ आहेत ती माणसं जगाच्या पुढं नाहीत आणि जे जगाच्या पुढं आहेत त्यांना त्यातलं ज्ञान नाही. अनुभवजन्य ज्ञान तुकाराम महाराजांनी या अभंगात व्यक्त केलंय. जर अभंगात अनुभव सांगितलाय तर तो अनुभव कुठल्या पद्धतीचा आहे आणि हा अनुभव प्राप्त होतो तर हा अनुभव अशा पद्धतीने प्राप्त होतो, साधन व्हावं लागतं, अनुभव चतुष्टय समजावं लागतं. परत तुम्हाला सांगतो प्रत्येकात लागतो परोक्ष अपरोक्ष कशाला म्हणतात, ब्रह्म कशाला म्हणतात, जीव कशाला म्हणतात, माया कशाला म्हणतात. आता हे असलं सांगितलं तर म्हणतील ह्या महाराजाला परत बोलवू, काय सांगते त्याचं त्यालाच कारण हे कळणं म्हणजे खूप शास्त्राचा अभ्यास करावा लागतो. आता कीर्तनकार कोणी सांगत नाही आणि माझ्यासारखा जर सांगायला लागला तर मग ते पुढच्या वर्षी ह्याला बोलवू नाही. ब्रह्म काय, जीव काय, माया काय, प्रत्येक आत्मा कशाला म्हणायचं, प्रतिविज्ञा प्रत्यक्ष ज्ञान कशाला म्हणायचं, समीक्षा कशाला म्हणायचं, दृष्टी भेद कशाला म्हणायचं, या सगळा शास्त्राचा विषय बरं का. ते आता मी तुम्हाला सांगत नाही, नाहीतर तुम्ही 9च्या पुढे झोपणार आणि सप्ताह 9ला चालू केलेली माणसं झोपतात जवळजवळ. त्यामुळे 7 ते 9चं टायमिंग कसं फ्रेश असतं. पण ते जाऊ द्या, एवढं मोठं ब्रह्मज्ञान मी आता सांगणार नाही, कारण त्याला शास्त्राचा अभ्यास करावा लागतो, सद्गुरूपाशी जाऊन बसावं लागतं, 2-4 ग्रंथ सोडवावे लागतात, त्या अनुभवाच्या कक्षेत आणावं लागतं आणि मग हे सुचतं. असं अचानक ज्ञान होत नाही, हे अचानक होण्यासारखं नाही. आत्ताच्या लोकांना तुम्हाला काय पाहिजे, महाराजांनी जर हसवलं नाही तर म्हणतात काय महाराजांनी सांगितलं, महाराजांचं डोंगर त्यालाच कळलं नाही. मग आता असं आहे, हसवणं म्हणजे कीर्तन नाही, विनोद करणं बरोबर आहे, पण हेच व्यासपीठ आहे हसण्यासाठी किंवा मनोरंजन करण्यासाठी मुळे नाही. हे व्यासपीठ आहे ते फक्त एकाच कारणासाठी म्हणजे स्वतःला घडवण्यासाठी. विठ्ठल दुसरा काही विषय नाही मला इथं, तमाशासारखं काही तुम्हाला मनोरंजन भेटणार नाही. करणारे करतील त्याच्याशी मला काही वाद करायचा नाही, मला त्याच्याशी काही बोलायचं नाही. मला काय सांगायचंय ते मला चांगलं माहिती आहे, म्हणून मी तुम्हाला सांगतो. ज्या व्यासपीठावर आपण उभं आहे ते वैराग्याचं व्यासपीठ आहे, ते ज्ञानाचं व्यासपीठ आहे, ते भक्तीचं व्यासपीठ आहे. इथं ज्या वेळेला काही सांगितलं जातं त्यावेळेला ते माणसाच्या जीवनातलं काहीतरी अंग असतं, त्याला दुःखातून बाहेर काढण्यासाठी सांगितलेलं असतं. त्याला जे दुःख होतंय आयुष्यभर त्या दुःखातून बाहेर काढण्याचा मार्ग म्हणजे परमार्थ आहे.
तुकाराम महाराजांनी अभंग लिहिले आणि आपण त्याच्यावर कीर्तन केले आणि 2 विनोद केले म्हणजे ती कीर्तन होत नाही. जाऊ द्या, मला जास्त सांगायचं नाही. अभंग सोडून विशेष जास्त लांब जायचं नाही. मला अभंगाकडे परत यायचं आहे. अभंग तुकाराम महाराजांचा आहे आणि अनुभव सांगितलेला आहे. यात अनुभव असा सांगितलाय, परमार्थातला अनुभव सांगितलाय. तुकाराम महाराज म्हणतात, मला माझं भाग्य उजळलं. कशामुळे उजळलं? तर मी काही साधना केली आणि त्या साधनेतून काम, क्रोध, लोभ असे काही दोष होते ते मी घालवले. आठव नाठव, भाव अभाव ह्या वस्तू माझ्यातून घालवल्या आणि मला तो परब्रह्म सहाय्य झाला आणि त्यांनी माझ्यावरती कृपा केली आणि मी परमार्थाच्या योग्य झालो. हे माझं भाग्य, असं तुकाराम महाराज या अभंगात म्हणतात. विठ्ठल. तुकाराम महाराजांनी भाग्य सांगितलं, बरोबर आहे. मग आता आपण कशाला भाग्य समजतो? बघा असं आहे, महाराज आहेत म्हणजे सांगायला काय हरकत नाही बरं का. आपण भाग्य कशाला समजतो? एखाद्याला 1,00,000 रुपयाची नोकरी लागली म्हणून माझं भाग्य उजळलं. 1,00,000 रुपयाची नोकरी लागली, जमीन भेटली 10-15 एकर, माझं भाग्य उजळलं, मला जमीन मिळाली, बरोबर आहे. मुलगा झाला, मला भाग्य उजळलं. मुलगी झाली, लक्ष्मी घरी आली, बरं, आणि घर बांधलं, बंगला बांधला, भाग्य माझं उजळलं. मग हे सर्व भाग्य आहे का? हे प्रपंचातलं भाग्य आहे. ह्या भाग्याचा आणि परमार्थातल्या भाग्याचा कार्य मात्र संबंध नाही. जे तुम्ही भाग्य समजता ते भाग्य नाही, ते दुःखाचं मूळ आहे. विठ्ठल. भाग्य तारे नो हे धन पुत्र धारा, भाग्य तारे नो हे धन पुत्र धारा, हे काही भाग्य नाही महाराज. आपण समजतो हे आपलं समीकरण चुकीचं आहे. कोण कुठं भाग्य समजेल ह्याचा काय पत्ता नाही. कोण कुठेही भाग्य समजेल. एक बाई दुसऱ्या बाईला म्हणाले, माझ्या मुलीचं भाग्य उजळलं, चांगला जावई मिळाला, बर का. मुलीचं भाग्य उजळलं, चांगला जावई मिळाला. इतका शिकला, इतका शिकला, इतका शिकला, इतका शिकला, इतका शिकला, इतका शिकला. दुसरी म्हणली, किती शिकला ते तर सांग. ते म्हणले, काय शिकला असं यमेला तपेला गमेला, असं काय शिकला असं म्हणजे शिकलाय. ते म्हणले, अहो इतका शिकला आमचा जावई, त्याने लिहिलेलं पत्र, बरं का, त्याने लिहिलेलं पत्र त्याला वाचायलाच येत नाही, इतका शिकला. म्हणले, अहो तुमचा जावई राहू दे. म्हणले, आमचा जावई त्याच्यापेक्षा जास्त शिकलाय. आता हिचा जावई, बरं का. म्हणले, तुझा कधी शिकलाय? ते म्हणले, अगं तुझा जो जावई आहे तो त्याने लिहिलेलं पत्र त्यालाच वाचा येत नाही, पण आमच्या जावईचं त्याच्या पुढचं आहे. आमच्या जावईने लिहिलेलं पत्र कुणालाच वाचायला त्याचं त्याला नाही, कुणालाच येत. म्हणजे असं आहे, कोण कुणाचं कुठं भाग्य कळेल, काय होईल त्याला काही माहिती नाही. कुणाला कुठं भाग्य समजता येईल त्याने समजा, पण हे मात्र भाग्य नाही. हे संसारातली भाग्य, ह्या भाग्याचा संबंध नाही. म्हणून ह्याला भाग्य म्हणायचं नाही. हे आज आहे, उद्या नाही. धनधारा पुत्र जन सर्व मिथ्या हे जाणून. धनधारा पुत्र जन, धनाने बोले पशवश्च गोष्टे, भार्या गृहद्वारी जन स्मशाने, देहश्चितायां परलोक मार्गे, कर्माने योगे गच्छति जीव एका. काय म्हटलंय त्यांनी? धन भूमीत राहणार आहे, धन आणि भूमी, पशुवश्च गोष्टी, गाय म्हशी गोट्यात राहणार आहे. आता आपल्या माळेवाडीत किती जन्माला आले, किती गेले, गेले ना, त्या राहिले.
माळेवाडी तशीच आहे, जमीन तिथंच आहे, झाड झुडप नद्या ओढ तिथंच आहे. मागून येतो, थोडे दिवस राहतो आणि निघून जातो. परत त्याच्यानंतरची पिढी येते, राहते, निघून जाते. सगळं जातं, पण चराचर मात्र तिथं. चराचर कुठं जात नाही. आपण जातो येतो, तरी सुद्धा आपण आपल्या आलेल्या वेळेमध्ये म्हणतो माझ आहे. काय म्हणतो? माझ आहे. हे माझ आहे म्हटलं की विषय संपला. परमार्थामध्ये माझं म्हणून चालत नाही. प्रपंचामध्ये माझं म्हटलं की तो जातोच खड्ड्यामध्ये, पण परमार्थामध्ये माझं म्हणता येत नाही. मी म्हणलं मी आणि माझे ऐसे आठवण विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तो संन्याशी जाण निरंतर माऊली म्हणतात. मी आणि माझं ही आठवण ज्याची विसरली तोच खरा पारमार्थिक. विठ्ठल विठ्ठल. भाग्य कशाला म्हणायचं? तुकाराम महाराज म्हणतात भाग्य म्हणायचं ना बाबा, दोन ठिकाणी फक्त भाग्य खऱ्या अर्थाने आहे. त्यातलं पहिलं भाग्य जे आहे ते संतांच्या चरणाच्या इथे एक भाग्य आहे, आणि दुसरं म्हणजे भगवंताच्या चरणाचे इथं भाग्य आहे. विठ्ठल विठ्ठल. संतांच्या चरणाचे इथं भाग्य का? कारण संतांच्या चरणाचे इथं भाग्य असं आहे की आपण जर त्यांना शरण गेलो किंवा आपण जर त्यांच्या पायावरती डोकं ठेवलं तर ते या आपल्या जीवनातून, ह्या जन्म मृत्यूतून आपल्याला वेगळं करतात किंवा बाजूला करतात. आपला जन्म मृत्यू खंड करतात, आपला संसार सुखाचा करतात, आपलं प्रारब्ध क्रियामान जे आहे मरणानंतरचा कालावधी सुखरूप करतात, सगळं सुखरूप करतात. ही ताकद फक्त संतांच्या ठिकाणी आहे. म्हणून भाग्य कुठं आहे? संतांना शरण गेल्या तरी तनु मनु जीवे करावे दास्य सकळ मग अपेक्षित आपुले सांगितले कुसले जेणे अंतःकरण तो श्री. तर असं आहे, संतांच्या तुम्ही पायावरती डोकं ठेवलं ते तुम्हाला ह्या जीवनात मुक्त करतात. म्हणजे काय करतात? मारून टाकतात आणि बाजूला काढतात असं नाही. तुम्हाला इथंच राहायचंय, प्रपंच इथंच करायचंय, सगळं करायचंय, पण जो आनंद निर्व्याज आणि चांगला मिळणार आहे तो आनंद प्रपंचात नाही ना. जो आनंद, तो आनंद तुम्हाला मिळवून देणार आहे, जेणेकरून तुमचा जो आयुष्याचा प्रवास आहे हा सुखरूप होणार आहे. म्हणून भाग्य कुठं आहे? संतांच्या विठ्ठल विठ्ठल. संतांच्या ठिकाणी भाग्य. दुसरं भाग्य जे आहे ते कुठं आहे? देवाला शरण गेल्यानंतर भाग्य. एक संताला शरण गेलं तर आणि देवाला शरण. तर देवाला शरण का जायचं? कारण जीवनातून मुक्त करण्यासाठी एक संत काम करतात आणि दुसरा देव करू शकतो, तिसरा कोणीही तुम्हाला यातून सोडवणार नाही. म्हणून भाग्यवंत, मी मगाशी म्हटलं ना, संतांना शरण गेलं की भाग्यवंत ठरतो आणि देवाला शरण गेलं तर भाग्यवंत ठरतो. तुकाराम महाराजांच्या 4थ्या चरणाला अनुसरून सांगतोय, तुका म्हणे भाग्य या नाही. मग भाग्य कुणाला म्हणायचं? संताला शरण गेलं तरी. आणि भाग्य कुणाला म्हणायचं? देवाला शरण. देवाला शरण गेलं तर काय होतं? देव सुद्धा आपल्याला ह्या दुष्ट आणि खडतर असणाऱ्या संसारातून मुक्त करतो. विठ्ठल भाग्यवंत भाग्यवंत मनोता
मग तुमचं भाग्य कुठं आहे तुमचं तुम्ही तपासून घ्या. कुठल्या प्रपंचातली वस्तू जर आपल्याला भेटली तर भाग्य समजू नये. आपण फक्त परमार्थाचा विचार करायचा आहे. मग भाग्य आपल्याला म्हणजे देवाला शरण गेल्यावरती आणि संताला गेल्यानंतर मग ते भाग्य आपलं उजळलं तर काय होतं, आपल्या चित्तामध्ये आपल्या हृदयामध्ये असणारा देव हा आपल्याला भेटतो. मग देव पहिला नाही का? देव नाही आहे. तुकाराम महाराज म्हणतात मला देवाने सहाय्य केलं, मला देव भेटला. अरे देव भेटला म्हणजे अगोदर नव्हता का? अगोदर आहेच देव. देव नाही असं कोण म्हणतं? हे आपल्या शरीरामध्ये देव आहे हे शास्त्र सांगतं. आपल्या शरीरामध्ये देव आहे हे संत सांगतात. आपल्या शरीरामध्ये देव आहे भगवंत सांगतो. विठ्ठल 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 देही देवाये ऐसे बोलती वेद परे वासनेचा भेद न दवडीती असं म्हणलंय. काय म्हणलंय शास्त्रात? देहामध्ये सांगतं, वेद सांगतो. वेद वेद काय सांगतो? अरे तुमच्या शरीरात देव आहे. बर संत सांगतात काय? तैसा हृदयामध्ये मी रामो आस्था सर्व सुखाचा रामो हे भ्रांताचे कामो असं ज्ञानेश्वर. तैसा हृदयामध्ये कोण आहे? राम आहे. बरोबर आहे. कोण सांगतंय? भगवंत सांगताय स्वतः अर्जुनाला. काय म्हणतात? तैसा हृदयामध्ये मी रामो. देव सांगतात की तुमच्या हृदयात देहात देव आहे. बर संत काय सांगतात? संत पण सांगतात ना तुमच्या शरीरामध्ये देव आहे. सांगू का तुम्हाला प्रमाण? देहामध्ये देव आहे सांगितलं ना, सगळ्यांनी सांगितलं. मग आपल्या हृदयात देव आहे, मग आपण आता वागतो त्याला कारण सांगतो. वागतो त्याचं कारण आहे आपल्या शरीरामध्ये 3 वस्तू पडले. त्या 3 वस्तू शरीरात आल्या म्हणून आपला हा जो देव आहे तो बाहेर निघून गेला. सरळ सोपं समीकरण आहे. एका घरामध्ये जर 5-6 जण माणसं शिरली, चोर शिरले समजा घरामध्ये, तर चांगली माणसं बाहेर निघून जातात, पळून जातात, काहीतरी होतं. आणि चांगली माणसं घरात राहिली तर बाहेरचे कोण येत नाही. आपण आपलं साधं उदाहरण आहे. तसं ह्या शरीरामध्ये देव आहे पण तो देव आपल्याला भेटत नाही. कारण आपल्या शरीरात काय आहेत? 3 वस्तू पडलेत. कुठल्या पडलेत? काम क्रोध लोभ. या 3 वस्तू आपल्या शरीरात आल्या आणि त्या आल्यामुळे काय झालं? असणारा देव जो आहे तो बाहेर निघून गेला. कळलं तुम्हाला? साधी सोपं समीकरण आहे की आपल्या शरीरामध्ये काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ अहंकार हे सगळं आलं आपल्या शरीरामध्ये आणि असणारा देव निघून गेला. तुकाराम महाराज काय म्हटले माहितीये का? मग हे सगळे होते म्हणून मी ह्यांना घालवलं म्हणून देवाने आत प्रवेश केला. विठ्ठल तुका विठ्ठल
गायनाचार्य आहे म्हणलं. थांबा गायनाचार्य हो आम्ही आहे आता, थांबा बघू जुगलबंदी होऊ द्या तिसऱ्या दिवशी पुढे अजून 7 दिवस बघू काय होतंय, बघू गायनाचार्य काय. हा एकदा तर होऊनच जाऊ द्या बस चला असं नाही मोज आहे. गाणारे चांगले यावर्षी आपल्याला मिळाले महाराज लोक, वाजवणारे अतिशय सुंदर आहे बरं का. त्यामुळे आपण चाली म्हणायचं आणि कीर्तन करून सोडवायचं आहे. विठाला काय झालं आपल्या शरीरात, काय आलं काम क्रोध लोभ या 3 वस्तू आपल्या शरीरात आल्या, त्याच्यामुळे असणारा देव बाहेर गेला. तशा 3 वस्तू सगळीकडे धोकादायक आहेत बरं का. नीट ऐका, 3 वस्तू सगळीकडे धोकादायक आहेत. शरीरामध्ये काम क्रोध लोभ धोकादायक आहे. शय उपाधी हे धोकादायक आहे. काय प्रारब्ध क्रियामान संचित हे जरी असलं तरी देव भेटत नाही का भेटतो महाराज. प्रारब्ध क्रियामान संचित असलं तरी देव भेटत नाही. म्हणून तुकाराम महाराजांनी मेक मारून ठेवले काय, भक्त कुणाला म्हणायचं प्रारब्ध क्रियामान, भक्ताला संचित नाही. भक्ताला संचित प्रारब्ध क्रियामान काही नाही, आणि ज्याला प्रारब्ध क्रियामान आहे तो भक्त नाही. बदलावले चला, शरीराला प्रारब्ध क्रियामान नसावं, शरीराच्या आत काम क्रोध लोभ नसाव्या, 3 वस्तू सांगितल्या. चित्तामध्ये 3 वस्तू नसाव्या, मल विक्षेप आवरण. कशाला म्हणायचं मल विक्षेप आवरण, हे काय माहित नाही. तुम्ही काहीतरी सासू सुनाच्या गोष्टी सांगा तर आम्ही ऐकतो, असलं आम्ही ऐकायला तयार नाही. मल विक्षेप आवरण कशाला म्हणायचं, मल म्हणजे अज्ञान. भगवंताविषयी असलेलं ज्ञान सोडून इतर मिळवलेलं सर्व ज्ञान हे अज्ञानात जमा झालं बरं का, जमा होत्यात. म्हणून अज्ञान म्हणजे मल. विक्षेप म्हणजे काय, आपल्या ठिकाणी असणारी चंचलता. आपली चंचलता आपल्याला कळते, हे करू का ते करू का, तिकडे जाऊ का इकडे जाऊ का, हे मिळवू का ते मिळवू का, त्या पदावर जाऊ का ह्या पदावर जाऊ का, तिकडे घेऊ का हे देऊ. ह्याला म्हणायचं चंचल हे मन कृष्ण प्रमाद बलवत जाऊ द्या, हे विक्षेप. आणि आवरण कशाला म्हणायचं, शरीराचा मीपणा, मी कोणतरी आहे ही जी भावना आहे, ही भावना म्हणजे आवरण. हे 3 दोष सुद्धा नसले पाहिजे. 3 सांगितले. आता घरात 3 वस्तू नसल्या पाहिजे. घरात सोपं सांगतो आता तुमच्या आवडीचं, जाऊ द्या. घरात 3 वस्तू नसल्या पाहिजे, 3 लोक नसली पाहिजेत घरात. एक आळशी, घरात नसावा आळशी माणूस बरं का. दुसरा भांडणखोर, भांडण करणारा नसावा घरात. आणि तिसरा कोण, व्यसनी नसावा. विठ्ठल विठ्ठल. घरात आळशी माणूस नसावा बरं का. बाया माणसाने सकाळी उठलं पाहिजे 3:30 4 5 4:30 5 पर्यंत. सकाळी उठून सगळं म्हणजे आंघोळ वगैरे करून, सडा संमार्जन करून, रांगोळी काढून, तुळशीला दिवा लावून, रांगोळी बाहेर काढून, अगरबत्त्या लावून चांगलं सकाळी 5:30 5च्या अगोदरच बरं का, टाकळा व्हायच्या अगोदर. म्हणजे काय असतं तुम्हाला सांगतो, सकाळच्या वेळेला प्रभात फेरीला शंकर पार्वती निघत असतात बरं का. ते शंकर पार्वती बघत असतात कोणाकडे काय चाललंय काय नाही, आणि त्यांची समृद्धी आपल्या घराला येते. म्हणून सगळ्यात पहिला सकाळी त्यांनी म्हणजे माणसाने पण सकाळी उठलं पाहिजे. त्यांना आहे असं नाही सांगत, आपण पण सगळ्यात पहिला उठलं पाहिजे, प्रातः एकदम उठलं पाहिजे. आणि उठून काकडा केला पाहिजे, भजन केलं पाहिजे. उठा जागे व्हा रे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावेचं नाही ठेवा माता, चुकवा व्यथा जन्माच्या धंदारा बुद्रजन, असं म्हणत राहिलं पाहिजे. सकाळी काकडा म्हणला पाहिजे, हरिपाठ म्हणला पाहिजे. 5 5:30 4:30 5ला उठलं पाहिजे. आणि हे सर्व केलं पाहिजे. आळस नसावा. माऊली सांगतात आळस आहे ना तो घातक आहे. अंगे अंग मोडामोडी, कार्य जात अनावडी, नुसती परवडी जांभळ्याचे. माऊली सांगतात अंगे अंग मोडा, नुसतं अरे आपण त्याला कर्गणीला त्याला काय करायचं, अंग अंग मोडामोडी. काय झालं, एक स्थळ बघायला गेले, एका मुलीचा बाप स्थळ बघायला गेले. मुलगा बघितला, देखणा होता, सगळं होता. काय करतो मुलगा, म्हटले मुलगा व्यवसाय करतो, एक्सपोर्ट इम्पोर्टचा बिझनेस करतो. काय करतो, देण्या घेण्याचा व्यवहार करतो. काय करतो, देण्या घेण्याचा व्यवहार करतो. लगेच मुलगी दिली, एक्सपोर्ट इम्पोर्टचा जाव आहे. 1 महिन्याने बाप भेटायला गेला मुलीला, कसं चाललंय मुली, म्हणले का आहे बाबा चांगलं चाललं नाही. का नाही चाललं, अहो म्हणलं ते मग सांगितलं एक्सपोर्ट इम्पोर्टचा देण्या घेण्याचा व्यवसाय करणार जाव आहे, तसलं काही नाही. बापाला राग आला आणि त्या मुलाच्या बापाला बोलून गेला, काय हो म्हटलं तुम्ही एक्सपोर्ट इम्पोर्टचा बिझनेस सांगितला नंतर काय करतो झोपून. अहो आम्ही खरंच सांगितलं होतं म्हणले. तुम्ही काय खरं सांगितलं म्हणले, देण्या घेण्याचा व्यवहार करतो. अहो मला आम्ही तुम्हाला खरंच सांगितलं होतं. तो झोप घेतो आणि जांभळ्यात येतो, घेणे आणि देण्याचा व्यवहार. आता हा काही एक्सपोर्ट इम्पोर्टचा बिझनेस आहे का. अंगे अंग मोडामोडी, कार्यजात अनावडी, नुसती परवडी जांभळ्याची. का वाटे जाता हो घे, ही डोळाला घे, अमृत ही परी न घे,
निदा आली, निद्रा आली. एक माणूस रस्त्याच्या कडेला झोपला आणि दुसरा एक जण अमृत घेऊन आला. अमृत कळलं तुम्हाला? अमृत पिल्यानंतर माणूस मरत नाही. अमृत न ऐके कानी मृत्यू कथा असं म्हटलंय. ते अमर होतं. अमृत केलं की आपण अमर होतो. मग असा अमृताचा तांब्या घेऊन त्या माणसापाशी गेला. तो झोपला होता आणि त्याला म्हटले, उठ, या अमृताचा 1-2 घोट घे तर तो अमर होशील. म्हणलं, तू मला घेऊन आलायस, एक काम कर म्हणला, त्या अमृताच्या कुठं नादाला लागला. माझ्या बाजूला एक जागा शिल्लक आहे, 2 तास झोप म्हणला. इथं अमृत, अरे अमृत आहे ते. मग माऊली सांगतात, अमृतासारखा पदार्थ सुद्धा निद्रा आल्यानंतर तो माघारी ढकलतो. मग किती आळशी, याच्यासारखा आळशी आणखीन कोणी नाही. का वाटे जाता ओघे, का लांबताही डोळा लागे. मग अमृतही न घे परी निदा. निद आल्यानंतर अमृत नको म्हणतो. एवढे त्याला झोप आवडते. काय काय माणसं झोपताना तर काय झोपतात बाबा, विचारू नका. 12 काय झोपतात माणसं. काय झोपायच्या पद्धती. कोण इकडे एकदा झोपतं, सकाळी तिकडे उठतं. काय त्याचं काय झोपणाऱ्याचं काय समजत नका. सकाळी एक जण झोपला, एक चादर का त्याला दुसरी चादर, सकाळी दुसरीच असते चादर. त्यांचा काही भरोसाच नाही. कसे झोपतील, काय झोपते विचारच करू नका. किती निद्रेला, किती आळस, काय त्याचा विचार. जाऊ दे, आपल्याला पुढं जायचं. हळूहळू सांगून जाऊया. आळस नसावं माणसाला. दुसऱ्या घरात भांडण नसावं. प्रत्येकाच्या घरामध्ये खोरं आणि कुदळ नसावी. बरं का? कळलं तुम्हाला? भांड खोर, बरोबर आहे. आणि भांड कुदळ. खोरं आणि कुदळ कोणाच्या घरात नसावं. हे 2 वस्तू असल्या तर गेला समजा. भांडण घरात असलेल्या ठिकाणी लक्ष्मी सरस्वती राहत नाही. म्हणून घरात कधी भांडण करायचं नाही, हे लक्षात ठेवा. आपल्या परिसरात कुठेच भांडण करायचं नाही. भांडण करणारा माणूस हा त्याचं अस्तित्व गमावून बसलेला असतो. त्याच्या ठिकाणी अस्तित्व नसतं, हे लक्षात ठेवा बरं का. या चांगल्या गोष्टी कोणी सांगत नाही. भांडण करू नये, कारण भांडण करणं आपला हक्क नाही. भांडणातून काही सिद्ध होत नाही. आपणच मरतो, पण भांडण तसंच राहतं की माणसंही तसंच आपणच जातो. आता तुम्हाला किती कथा सांगेन मी. आता जाऊ द्या. एका नवरा बायकोचं भांडण झालं आणि बायकोला राग आला. नवरा सांगेल त्याच्या विरुद्धच करायला लागली. बरं का? नवरा सांगेल त्याच्या विरुद्धच भांडण झालं दोघांचं. कामानं आल्यानंतर काय तर म्हटले, मला नत पाहिजे, तुम्हाला काय आता मिळणार नाही, काय नाही. झाला झगडा चालू. मग संध्याकाळी म्हटलं, जेवण कर. तिनं चहाच करून आणला. काय चहा? जेवण करायचं सगळं. तिथं तसं जाऊ झाले ना, आतल्या खोलीमध्ये लावलाय. तिथं जाऊन त्या घराण्यातच जाऊन झोपली. आता काय करायचं? अरे म्हटलं, पावसात भिजू नको. पावसातच बसली. आता काय करायचं? बरं म्हटलं, तुला काय करायचं ते कर, पण सकाळी लवकर उठून नदीवर पाणीला जाऊ नको. पाऊस येतोय, नदीला पूर आलाय आणि तू जाऊ नको. जाणार सकाळी घेतले कशी गेली पाण्याला. हा बिचाराला राहवलं नाही. बायको आहे शेवटी, काही जरी केलं तरी गेला तिच्या मागं. आता ती बायको गेली. तिला म्हटला, हे बघ, कशी भरायची ते भर, पण कडला भर. नदीच्या मध्ये जाऊ नको. मध्ये जाणार गेली मध्ये नदीच्या. बर जा म्हणला, भर, पण व्यवस्थित समजून ये आणि माघारी व्यवस्थित ये. मी इथंच उभा राहणार. इथंच उभं राहिले. गेली पाण्याने उठून. काय बघताय माझ्याकडे? आता म्हणले, वाचव मला. आता काय डोंगलं वाचवा म्हटला. गेलं सगळं पाण्यात बुडून. विठाल विठाल. काही सिद्ध होत नाही. आपणच जातो लयाला. काही होत नाही महाराज. जिथल्या तिथं राहतं. म्हणून भांडण नसावं. लक्ष्मी सरस्वती आपल्या घरात राहत नाही. आपली बुद्धी भ्रष्ट होते. चांगलं कधीही आपल्या डोक्यात राहत नाही. म्हणून भांडण कलह करू नये. जिथं भांडण आहे तिथं पाप आहे महाराज, लक्षात ठेवा. ज्या घरात भांडण आहे ना, तिथं पाप आहे. आणि ज्या घरामध्ये प्रेम आहे, ज्या घरामध्ये सद्भावना आहे, ज्या घरात भक्ती आहे, जिथं हरिपाठ आहे, तिथं समजा तुम्हाला सुख शांती चैन आहे. विठाल विठाल. तिसरं व्यसन. आता व्यसन नसलं पाहिजे. आता व्यसन भरपूर आहे. कोणाला वाचनाचं व्यसन असतं, कोणाला गाण्याचं व्यसन आहे, कोणाला आणखीन काय खेळाचं व्यसन. अशी व्यसन भरपूर आहे. पण 3 व्यसन मुख्य नसली पाहिजे. त्या व्यसनात 3 व्यसन नसली पाहिजे. कुठली? सगळ्यात पहिला दारू. ऐकून घ्या बरं का. सगळ्यात पहिला दारू. आता मी असलं सांगत नाही, पण आपलं गाव आहे म्हणून मला सांगावं लागतं. जाऊ द्या. हे दारू, येणार दारू पहिला नसावी. जुगार, त्याला महाराजांनी सांगितलं, जुगार नसावा. आणि तिसरी गोष्ट, व्यसन नसावं. काय म्हणतात त्याला? नाही, दारू नसावं, जुगार नसावा, शिकार नसावे. शिकार कधी करू नये. या 3 गोष्टी घरात नसाव्या. दारू पिणारा माणूस नसावा. दारू पिणारा माणूस
जर घरात असला तर भिंतीवर लिहून ठेवा, कोरून ठेवा, आपल्या घराला कीड लागली विठ्ठल विठ्ठल. दारू पिणाऱ्याच्या घरामध्ये कधीही शांती राहत नाही सांगायला नको. याच्यावरती त्यावेळेला कबीर महाराजांनी लिहून ठेवले. काय लिहून ठेवले माहिती आहे का तुम्हाला? महाराजांना बहुतेक माहिती असेल ते. दारू गांजा मत पिओ यारो, दारू गांजा मत पिओ यारो, अक्ल गुम हो जाती है, अपने पल्लू का बैल की तरह के मुंह में मिट्टी आती है. दारू गांजा मत पिओ यारो, अक्ल गुम हो जाती है, अपने पल्लू का दाम खर्च कर मुंह में मट्टी आती है. बरं का? काय होतं? दारू गांजा पिऊ नये. हे पिलं की काय होतं? आपल्या तोंडात माती येते. कबीर महाराजांनी त्यावेळेला लिहून ठेवलंय, आता नाही त्यावेळेला. दारू गांजा मत पिओ यारो, अक्ल गुंग हो जाती है, अपने पल्लू का दाम खर्च कर मुंह में मट्टी आती है. बरं का? आणि त्यावेळेला लिहिले म्हणून दारू पासून लांब राहा. त्या दारूने 56 कोटी यादवांचा नाश केला. किती किती कोटीचा? मला आठवलं बघा काय. भगवान श्रीकृष्णाच्या अख्ख्या वंशाचा नाश जर कोणी केला असेल ना, त्याचा दारूने केला महाराज. 56 कोटी यादवांचा नाश एका दारूमुळे झाला. 56 कोटी म्हणतोय. आपल्या घरात 3 माणसं ती गेली दारू. 56 कोटी यादव जिथे गेले, आपल्या 3-4 जणांचं काय घेऊन बसला. एकटाच घराला बरबादच करून टाकते. 56 कोटी यादव फक्त दारूमुळे गेले महाराज. गांधारीने शाप दिला होता भगवान श्रीकृष्णाला. काय दिला होता? आमचा वंश बुडवलास ना, आमच्या कौरवाला मारलंस ना, तू पांडवांचा सहकारी झालास, तुझाही वंश राहणार नाही. गांधारीने दिलेला शाप होता आणि तो शाप पुढे नडला. भगवान श्रीकृष्णाची जेवढी मुलं होती ती मुलं ते काय खेळत होती, त्यांना दुर्बुद्धी झाली. त्याचा तो सांब, त्या सांबाला या दुसऱ्या भावाने काय केलं, पोटामध्ये असं काय चिंध्या ठेवल्या, गुंडाळल्या आणि ते गर्भवती बाई, गरोदर बाईसारखं असं केलं. आणि ते बिचारा दुर्वास मुनी त्या तपश्चर्या करायला बसले होते आणि त्या दुर्वास मुनीच्या समोर नेलं आणि त्याला म्हटले, ह्याला काय होईल ते सांगा, मुलगा होईल का मुलगी होईल. आणि भरल्यात काय चिंध्या आणि त्याच्यावर नेले त्यांना, त्याला काय होईल. आणि दुर्वास मुनीला राग आला, म्हणले मला खोटं हे करतात. दुर्वास मुनी आहे ते, त्यांना कळत नाही का सगळं काय आहे काय नाही. त्याने म्हणले काय नाही होणार, मुसळ होणार. विठाला आमच्या सांबाला खरंच मुसळ झालं. मुसळ आपलं म्हणजे कुटायचं. ते मुसळ झाल्यावर ते त्यांना चेन पडना. त्या मुसळाला ह्या लोकांनी काय केलं, त्या मुलाने सगळ्यांनी त्या मुसळाला तोडलं, कापलं, तुकडे केले बारीक बारीक त्या मुसळाचे. आणि त्या नदीमध्ये प्रभास पाठवला. त्या सगळ्या नदीमध्ये तुम्ही ज्याला प्रभास पाठवला नदी आहे, त्या नदी सगळं सोडून दिलं त्यांनी. ते काय मुसळ लाकडाचं ते बारीक बारीक तुकडे करून दिले टाकून. ते लाकडाचे तुकडे त्या नदीच्या बाजूला सगळीकडे विखुरले गेले आणि त्याची झाडं तयार झाली. बरं का? ते सगळे तयार झाले. आणि त्या मुसळाला दोन्हीकडे लोखंडाचे हे होते ना कडे, ते काढून त्यांनी बारीक चिरून नदीत टाकले होते. ते टाकले, ते एका पारद्याने घेतले आणि त्या पारद्याला भेटले. त्याने त्याचा बाण बनवला आणि त्याच बाणाने भगवान श्रीकृष्णाचा जीवनांत म्हणजे तो अवतार संपवला. भगवान श्रीकृष्ण सुद्धा त्याच्यामध्ये अवतार संपून गेले. आणि ह्यांचं काय झालं सांगतो. मग ते झाडं उगवली होती ना, हे सगळे 56 कोटी यादव एक दिवशी पटरा घेऊन गेले तिथं कुठं नदीच्या किनारी सगळेजण. आता प्यायला बसलेली माणसं काय करतील त्याचा नियम नाही. ते काय प्रेमाने वार्ता करतील का? 2 मिनिट करतील आणि नशा चढल्यावरती काय करतील त्याचा पत्ता नाही महाराज. काहीच बघत नाही. जसं त्यांना ते दारू पिल्यावर नशा चढायला लागली, तसं जे प्रेमाने बोलत होते त्यांनी आपसापसात भांडणं चालू केली महाराज. आणि जे बाजूला ते झाड उगवली होती ना, ते झाड सगळ्यांनी एकमेकांनी घेतली आणि एकमेकाला ठोकायला सुरुवात केली. सगळ्यांनी एकमेका ठोकायला एक ठोकलं सगळ्यांना, सगळेच मेले. 2 का 3 वाचले त्यामध्ये. उद्धव हे ते सगळे 2-3 जण आहेत असे, हे 2-3 वाचले. बाकी 56 कोटी यादवांचा नाश कशामुळे झाला असेल तर दारूमुळे. विठ्ठल सांगण्यासारखं भरपूर आहे. रात्रभर सांगितलं तर मला विषय सोडून बाहेर जातो बरं का. खरं असा विषय सांगायचा नसतो. खरं अभंग सोडून मी दुसरं सांगतो तुम्हाला, पण असू द्या. त्याला आपलं गाव आहे, चालतंय. इथं सगळं काय असेल तर विषयाला धरून असावं. कीर्तन कसं असतं, प्रज्ञा काय, संज्ञा काय, त्याचं समीकरण काय, स्पष्टीकरण काय, ह्याला कीर्तन म्हणतात. हे असलं कीर्तन नसतं. पण जाऊ द्या, तुम्हाला सांगून काय हे नाही.
साधं सोपं सांगतो. दारूचं व्यसन नसावं. दुसरं जुगार. हे जुगार एक कसली गोष्ट आहे बघा. जिथे ज्या गावामध्ये जुगार चालतो ना, जुगार, त्या गावामध्ये कधी संतुष्ट लोक राहत नाही महाराज. तिथं असंतोषच राहतो. समाधान कधी टिकत नाही महाराज. जुगार कधी खेळायचा नाही. जुगार खेळला ना, जुगाराने किती जणांचं वाटोळ झालं. पांडवांना 14 वर्ष वनवास. महाभारत घडलं त्यावेळेला सोमट्या होत्या. सोमट्या म्हणजे जुगारच होता त्यावेळेला. शकुनी मामा चॅम्पियन होता ती खेळण्यामध्ये. शकुनी मामा जो डाव टाकल ते फाशी पडलेच पाहिजेत. शकुनी हुशार होता आणि दुर्योधनाला बरोबर माहिती होतं. आणि म्हणून त्याने काय केलं, पांडवाला उद्युक्त केलं. कशाला? जुगार खेळायसाठी. शकुनी मामा त्या ट्रेन होता. जसा एखादा माणूस खेळण्यामध्ये पटाईत असतो, पोहण्यात पटाईत असतो, काही गोष्टी करण्यात पटाईत असतो, तसं तो पटाईत होता शकुनी मामा. सोमट्यात टाकले फासा 6 म्हणजे 6च पडले पाहिजे. 4 म्हणले तर 4च पडले पाहिजे. असा शकुनी मामा हुशार होता. आणि ह्या कौरवांना दुर्योधनाने लावले हे म्हणले आपण असं करूया, त्यांना बोलूया, जुगारात हारूया म्हणजे. आणि नेमकं तेच झालं. जुगारात द्रौपदीचं सर्व हारले. पांडवांचं राज्य गेलं. 14 वर्ष वनवास भोगावा लागला. अनवाने चालावं लागलं आणि मग युद्ध करावं लागलं. एवढं कशामुळे झालं? जुगाराने. विठ्ठल नल दमयंती कथा ऐकली का? नळ राजाची कथा अशीच आहे. नळ राजाचं लग्न ज्या वेळेला दमयंती बरोबर ठरलं, त्याला दमयंती दिसायला सुंदर होती. एकदम सुंदर होती दिसायला. आणि तिच्याशी लग्न व्हावं म्हणून सगळे तयारी, देव सगळे तयार होते. इंद्र, चंद्र, कली, मंगळ ग्रह सगळे सगळेच होते तिथं रेषेमध्ये लाईनीत लग्न करायसाठी. दमयंतीच आहे. पण दमयंतीचं आणि त्या नलाचं लग्न झालं तर तिने ओळखलं तो नवरा बरोबर आपला लग्न झालं. पण त्याच्यामध्ये काय झालं, हा जो कली होता, या कलीच्या डोक्यात बसला मला मिळाली नाही, मला माझी बायको व्हायला पाहिजे, मिळाली. त्याच्या डोक्यात सारखा विषय घुमत होता बरं का. माझ्याशी माझं लग्न झालं पाहिजे होतं. तो वाट बघत होता कधी नळ राजा चुकतोय. त्याला संधी शोधत होता. पण नळ राजा इतका पुण्यवान सत्यवान होता की त्याच्याकडे पापच नव्हते शिल्लक. कलीला जायला प्रवेशच नव्हता. जायचं कधी कधी आणि कुठून जायचं. पण एक दिवशी मात्र नळ राजा सापडला. कसा सापडला? तो बहिर्दिशेला जाऊन आला. म्हणजे 2 नंबरला जाऊन आला. जाऊन आल्यानंतर त्याने हातपाय धुतले नाही. एवढी एकच संधी मिळाली कलीला. म्हणून लक्षात ठेवा, बाहेरून कुठून जाऊन आला की हात पाय तोंड धुवायचं. समजलं? डायरेक्ट घरात शिरायचं नाही. अशुद्ध असतो आपण. मग नल राजाने हात पाय धुतले नाही. एवढी संधी त्या कलीला मिळाली आणि तो कली आहे ना, त्या राजाच्या डोक्यात शिरला. आणि त्या नळ राजाला दुर्बुद्धी झाली जुगार खेळायची. आता त्याचा चुलत भाव आहे त्याच्यावर टपूनच बसला होता. आता त्यावेळेला पण चुलत भाव टपून बसले होते. आताच्या युगात तसंच सगळी करायचं ना. आताच्या युगात भाव बहीण कोण कोणाचं नाही. तो टपूनच होता. कधी राज्य मिळतंय. जुगार खेळायला लावला. जुगार खेळला. नळ राजा सर्वस्व हरला. बायकोपणाला लावली ती हरली. आणि दोघांनी डोंबाच्या घरी काम. हे पुढचं मोठं महाभारत कशामुळे झालं? जुगारामुळं. विठ्ठल जुगार हे करायचं. काय खेळायचा? ज्या गावात जुगार चालतो तिथे जुगार बंद करा. म्हणजे आपल्या गावात नाही सांगत, बाहेर कुठं असेल तर सांग. आपल्या गावात असलं काही नाही बरं का. असलं काही करायचं पण नाही आपल्या इथं बरं का. त्या जुगाराने वाटोळ होतं. तिसरी गोष्ट शिकार कधी करायला जायचं नाही. शिकार कधी करू नाही. आपल्या घरात कोण शिकार करणारा असेल तर त्याला सांगायचं बाबा असलं काही धंदे करू नको, काम कर पण असलं करू नको. शिकारीमुळे भल्याचं वाटोळ झालं. बरोबर. रामचंद्राला 14 वर्ष वनवास झाला. कळलं तुम्हाला आता कशाच्या मागे पळाला? राजा मागे शिकारीला पळाला. शिकारी तो पाहिजे आता झाली होती. तर शिकारीमुळे प्रभू रामचंद्राचं जाऊ द्या महाराज. परीक्षेचे राजा झाली. ते राजा एवढा ज्ञान एवढा भक्त, पण शिकारीमुळे वाटोळ झालं महाराज. 7 दिवसात मेला परीक्षेचे राजा. शिकारीमुळे मेला. का शिकारीमुळे मेला? सत्यवान होता पण जाताना ते कली भेटला. गायीला मार होता. त्या कलीला त्यांनी सांगितलं बाबा असं काही करू नको, माझ्या राज्यात चालणार नाही. कलीला काही करता आलं नाही. कलीला सांगितलं तू इथं राहायचंच नाही पृथ्वी तलावरती, तू इथनं जा नाही तर तुला मारणार. एवढा पुण्यवान परीक्षित राजा. पण कलीने हात जोडले. म्हटले महाराज मला राहण्यासाठी ठिकाण द्या.
कलीने परीक्षित राजाला विनंती केली की मला राहण्यासाठी जागा द्या. बर म्हणले तू राहा. आता त्या परीक्षित राजाने कुठे द्यावी जागा? ते म्हणले दुसरं कुठं राहू नको, फक्त जिथं सोनं आहे तिथं राहा. म्हणून बाया माणसा हो, जिथं सोनं आहे ना तिथं कली आहे, आणि जिथं कली आहे ना तिथं सुख शांती नाही. सोन्याच्या ठिकाणी सुख शांती समाधान नाही, आणि आम्ही आपलं सोन्याला धरून बसतो. परीक्षित राजाने सोन्याच्या ठिकाणी राहा म्हणले, आणि त्या सोन्याला परीक्षित राजा बळी पडला. कसा पडला माहिती आहे का तुम्हाला? शिकारीला निघाला. शिकारीला जाताना तो असा घरात किंवा राज्यात असताना मुकुट घालत नव्हता, पण शिकारीला जाताना सोन्याचा मुकुट घातला, आणि सोन्याचा मुकुट घातला तसा कली डोक्यात बसला, आणि जसा कली डोक्यात बसला तसं ह्याचं उलटी चक्र फिरायला लागली. दिवसभर फिरला, त्याला दुपारपर्यंत शिकार मिळाली नाही, काहीच कळेना त्याला. पाणी नाही, काहीच नाही. तापलं उन्हाने सरळ गेला एका जंगलामध्ये गेला होता तो. एक गेला तर झोपडी होती, त्या झोपडीच्या बाहेर एक ऋषी तपश्चर्या करत होते. शमीक ऋषीचा आश्रम होता तो, शमीक. आणि तिथं ते गेला, आणि त्यांना आता ते समाधीस्थ होते, आणि हे त्यांना म्हणला हो पाणी द्या, हे द्या, ते द्या, इकडं काय ते तुम्ही कोण आहे का नाही घरात? ते कोण ते साधू समाधीस्थ आहे, ते काहीच जबाब देईना. त्याला राग आला परीक्षित. आता कली डोक्यात होता आणि त्याला राग आला. बरोबर त्यानं काय केलं, हे आपलं ऐकत नाही. त्याला काय दुर्बुद्धी झाली बघा. तिथं बाजूला एक साप मेला होता, मेलेला साप होता. तो मेलेला साप घेतला बाणाने आणि त्याच्या गळ्यात टाकला शमीक ऋषीच्या. शमीक ऋषींची समाधीतनं उत्थान स्थिती झाली, म्हणजे ते समाधीतनं बाहेर आले आणि बघितलं तर गळ्यात साप. जसा गळ्यात साप बघितला तसं त्याने लगेच शाप, राग आला त्याला, आणि रागाने शाप दिला, ज्याने कोणी माझ्या गळ्यामध्ये साप टाकलाय ना त्याचा 7 दिवसांमध्ये साप चावून मृत्यू होईल. विठाल विठाल. असं म्हटल्यानंतर परीक्षित राजाला कळलं आता आपला 7 दिवसात आहे. मग 7 दिवसात त्यांनी काय काय केलं ते ग्रंथ बघा तुम्ही. ते महल बांधला पाण्यात, आणि 7 दिवस भागवताचं पारायण त्यानं ठेवलं, ते सगळं केलं, पण 7व्या दिवशी मेलाच. फक्त त्यानं एक काम केलं म्हणून त्याला आपण नतमस्तक व्हायचं. काय नाही, त्यानं सत्य चालू केलं. विठ्ठल विठ्ठल. 7 दिवसाचा सप्ताह कोणी चालू केला? राजा परीक्षितीने चालू केला. म्हणून राजा परीक्षितीचा 7 दिवसात मृत्यू झाला. तिथून भागवत जे चालू झालं ते परत अखंड हरिनाम सप्ताह चालू झाला. म्हणून त्याचे उपकार आपल्यावर झाले. हे सांगायचं होतं मला तुम्हाला एवढं, की अशी 3 वस्तू घरातल्या, दारातल्या आणि देशामध्ये 3 वस्तू नसल्या पाहिजे. देशामध्ये गावातलं झालं का नाही, गावात 3 जण नसले पाहिजे. कोण? चुगली करणार नसला पाहिजे गावात, बरं का. चुगली करण्याचं गावाचं वाटोळं. दुसरा, व्यभिचार करणारा नसावा. व्यभिचार समजतो तुम्हाला? वाईट नजर ठेवणं, हा एक नसावा गावात, नाही गावाचं वाटोळं. आणि तिसरं काय? विठाल विठाल. चोरी करणार नसावा, चोरी करणार नसावा, व्यभिचार करणारा नसावा, आणि चुगली करणार नसावा. चुगली करणारा असला तरी गावाचं वाटोळं, व्यभिचार करणारा असला तरी गावाचं वाटोळं, आणि चोरी करणारा असला तरी गावाचं वाटोळं. देशामध्ये 3 नसले पाहिजेत. देशात कोण? अनाचार करणारा नसला पाहिजे. अनाचार काय? कुठे दंगली घालवायची. अत्याचार करणारं सरकार नसावं, आणि भ्रष्टाचार करणारं सरकार नसावं. कळलं तुम्हाला? या 3 वस्तू सगळ्या बघून घ्या तुम्ही. मला सांगायचं म्हणजे वाढत गेलं, खरं कीर्तन हे नाही होतं मला. आता आपल्या मूळ विषयाकडे येऊया. ह्या सगळ्या वस्तू बरोबर आहे, पण शरीरातल्या 3 वस्तू तुम्ही सांगत होतो, काम, क्रोध, लोभ. म्हणजे काम, क्रोध, लोभ हे इतके भयानक आहेत, इतके भयानक आहेत महाराज. आणि माणसाला काय आपल्याला सुद्धा आकळत नाही महाराज. आणि जर आपल्याला जर आकळले असते तर एवढ्या मोठ्या देवी देवतांची सुद्धा विटंबना काम क्रोधाने केली नसती. मग त्यांची जर विटंबना होते तर आपली काय कथा? नाथ महाराजांचं भारूड आहे. ते पवार महाराजांना माहिती असेल, आमचे जुने सहकारी. कधीपासून महाराज आम्ही खूप वर्षापासून आहे नवीन होतं तेव्हापासून, तर ते नाथ महाराजांचं भारूड. नाथ महाराजांनी काय भारूड लिहिले, काय काय लिहिले महाराज? एवढं सोपं नाही महाराज. काम क्रोध आपल्यावर विजय मिळवतील नवल नाही. अहो देवाला सुद्धा त्याने हैराण करून टाकलं. बरोबर आहे? हा, काय आहे भारूड? केवळ पंचान, केवळ मारले शंकरा
केला ब्रह्मयाचा मातेरा इंद्र चंद्राची दरारा लाविला ते एका मनाला केवळ पंचाल एका मनाला केवळ पंचाल एका मनाला केवळ पंचाल केवळ पंचाल धडक मारे नारदा केला रावणाचा चेता दुर्योधना मारिली गदा घेतला प्राण एडक मदान केवळ पंचानन केवळ पंचानन भस्मासुर मुकला प्राणाशी त्याची गती झाली वालीशी विश्वामित्रा सारखे ऋषी वाढले भाषे एका मनाला केवळ पंचानन सुखदेवे धरुणी ध्यान सुखदेवाने ध्यान करलं आणि असलेला हा येडका काम क्रोध रूपी येडका आहे त्याला बांधला एका जनार्दने चरणी बांधलेला जेने शुकदेवाने ध्यान धरलं येडका आणला आकळून आणि नाक महाराजांचं भारुड आहे बरं का इतकं सुंदर भारुड आहे महाराज येडका म्हणलंय काम क्रोध लोभ मस काम यश क्रोध यश रजो गुण समुद्भवा महाशनो महापाप महा विद्येन मिहि वैरिणाम वैरी आहेत महाराज आपल्यासाठी काम क्रोधाच्या नादाला लागायचं नाही धडक मारली शंकर ब्रह्मदेवाचा चुरा केला कसा केला अहो बाळ बनवले त्यांना बाळ आईलेच्या ठिकाणी गेले दूध मागायला यांच्या बापाने गेलं होतं का तिकडं भगवान शंकर कुणाला म्हणतात अहो एक तिसरा डोळा उघडला तर अख्ख्या ब्रह्मांडाचा काय म्हणतात क्षणात एका क्षणात चुरा करणार असा भगवान शंकर इतका महापराक्रमी त्याला बाळ बनावं लागलं ब्रह्मदेव सृष्टीची निर्माण केलेला ब्रह्मदेव त्याला सुद्धा बाळ बनवलं विष्णू सारख्याला बाळ बनवलं कोणी कामाने हे काम क्रोध असं आहे काम यश क्रोधेश हे ज्ञाननिधीचे भुजंग हे विषयकरीचे बाग भजन मार्गीचे मार्ग साध्वी शांती नागवली माया मांगी शृंगारविली सगळ्या ओव्या बघून घ्या तुम्ही माऊलीच्या हे सगळं काम आणि क्रोधाच्या ओवे हे काम क्रोध कुणाला कळत नाही आणि कोणाकोणाचा दुर्योधनाला मारली गदा हे सगळे कामाचे द्रौपदीचा तिला हे केलं वस्त्रहरण केलं किती जणांना नारदासारख्याला वाटलं मला पूर्ण व्हावी हाय का नारद चुकला चाळा भजनाचा नारदाला वाटलं हे काय ह्या लोकांना जर काम क्रोधाने छळलं आपल्यासारख्याचे काय कथा आहे महाराज म्हणून हे काम क्रोध आपले गेले पाहिजे आणि हे काम क्रोध गेले तर आपण सुखी होऊ शकतो म्हणजे सगळ्यातूनच बाहेर गेलं पाहिजे काय काय ते काल्याच्या कीर्तनामध्ये खूप सांगता येतं पण आता ते सांगायला वेळ नाही हे काम क्रोध सगळं विसरावं लागतं विसरल्यानंतर हे काम धंदा आपला जो आहे तो दररोज विसरावा लागतो तो असा विसरत नाही महाराज भगवंताचं नामच पूर्ण केलं की काम क्रोधामध्ये चिरा पडतो काम क्रोध चालतच नाही तिथं काय म्हणजे आपण काल्याचं कीर्तन पाहिजे मजा येते कसं विसरले काम धंदा सासू सासऱ्याचे नाही मर्यादा विसरले काम सासू सासऱ्याचे नाही मर्यादा कुणी जावा त्या कोणी नंदा वृत्ती वेधेली परमानंदा हो परमानंदा हो काम धंदा हे सगळं गोकुळातल्या गवळणी विसरल्या काम धंदा म्हणजे काय काम धंदा म्हणजे ह्यो काम धंदा नाही तो काम विसरल्या हा इकडचा प्रपंचातला धंदा विसरला हे काम क्रोध गेले तरच आपल्याला सुख शांती देते मग असे काम क्रोध साधना आपण केल्यानंतर साधना करावी लागतात काय किती साधना आहेत बरं तर किती आहेत ते महाराज अष्ट साधना आहेत काय काय श्रवण
कीर्तन नवविधा भक्ती आहे. श्रवण कीर्तन विष्णू स्मरण पाच सेवन अर्चन वंदन असे सौख्य आत्मनिवेदन. कळल्या? हा, बघून घ्या. या सगळ्यातलं थोडं थोडं कळलं पाहिजे. कीर्तन ऐकलं पाहिजे, भजन केलं पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे, चांगलं ऐकलं पाहिजे, आपल्या हिताचं ऐकलं पाहिजे. हे केल्यानंतर मग थोडस काम क्रोध जात नाही बरं का. तुकाराम महाराजांनी सुंदर भाषा वापरली. काम क्रोध लोक निमाले म्हणजे गप बसवले. काम क्रोध टाकता येत नाही कुणाला. काम क्रोध कधी जातात? आपण गेलो की मग काम क्रोध जातात. तोवर जात नाही. देहाला लागलेलेच आहे ते, म्हणून देहासंगतीच जाणार. फक्त त्याला असं करायचं आहे, त्या गायी ज्या आहेत त्या सगळ्या वळवून आणायला लागतात. हे इंद्रिय आहेत, ही इंद्रिय काम क्रोध तयार करतात. मग हे काम क्रोध शमवावे लागतात. थंड बाबा थंड. मग ते अशा थंड बसत नाहीत, तर त्याला परमार्थाकडे आणावं लागतं. आणि इकडे आणल्यानंतर नामस्मरण भक्ती केल्यानंतर शांत बसतात. असं बसत नाही. म्हणून अशा प्रकारची साधना श्रवण कीर्तन विष्णू स्मरण अर्चन वंदन हे असं सगळं केल्यानंतर मग तुकाराम महाराजांना वाटलं की आता आपल्याला काहीतरी कृपा देवाने केली. काम क्रोधाविषयी विजय मिळवला. भंडारा डोंगरावरती गेल्यानंतर ती बाई एक आली होती त्यांना बोलवण्यासाठी, पण त्या बाईचं काही चाललं नाही. मग तुकाराम महाराजांना कळलं की आपल्यावरती देवाची कृपा आहे आणि आपल्यावर देवाची कृपा झाली म्हणून देवाचा आभार त्यांनी मानलं. पण ते कसं मानलं? एक दृष्टांत दिला तो अभंगाच्या पहिल्या चरणात. शेंदाड उदाहरण दिले. शेंदाड शेंदे म्हणजे शेंदाड आपल्या भाषेत माळवडीचं बरं का. आपल्याला गेला काय शेंद म्हणावं लागतं त्यांना कळतं. आपण शेंदाड म्हणतो. शेंदाड नाहीच बहुतेक काहीच शेंदाड शेंदाडच नाही. आम्ही लहानपणी आम्हाला आणायचं आमचं तुमच्या आणायचे शेंदाड बिंदाड घेऊन यायचे खायला मस्त. ते अजून आठवत ते शेंदाड खायला. शेंदाडच नाही राहत आपल्याला. मग ते शेंदाड आणले की खायचं आम्ही. तो गोड लागायचं मजा यायची.
त्यात एखादं कच्चं असलं, कच्चं असलं की ते कडू आहे म्हणायचे, आता खाऊ नका म्हणे, पिकल्यावर खावं म्हणून. म्हणजे असं आहे. ते शेंदाचं उदाहरण दिले शेंदाचं तुकाराम महाराजांनी. शेंदाड कसं असतं महाराज, ज्या वेळेला ते नवीन असतं किंवा जमिनीतून हे होतं त्याला ते पहिल्यांदा हिरवं असतं. पहिली गोष्ट काय असतं, हिरवं असतं. दुसरी गोष्ट ते कठीण असतं, टणक असतं कठीण. आणि तिसरी गोष्ट ते कडू असतं. ह्या तीन गोष्टी त्याच्यामध्ये त्या शेंदळात पहिल्यांदा सुरुवातीला असतात. म्हणजे हे तीन दोष आहे त्याच्यामध्ये. पण तेच शेंदळ जर पिकलं तर काय होतं, ते शेंदळ पिकल्यानंतर जे हिरवं होतं ते पिवळं होतं, केसरी होतं. बरोबर आहे, एक दोष गेला. ते टणक होतं, कडक होतं, ते दुसरा दोष गेला, मऊ होतं. बरोबर आहे. आणि तिसरी गोष्ट ते कडू होतं, ते काय झालं, गोड झालं. विठ्ठल एखाद्या मनुष्यातला हिरवा रंग गेला, बरं का, मी मनुष्यातलं म्हणते, शेंदळातला नाही, हिरवा रंग गेला की केसरी तांबडा होतो. म्हणजे त्यातलं दुर्गुण निघून जातो, काम निघून जातो. बरं का, त्याला म्हणायचं हिरवापणा गेला, म्हणजे अनुभवाने शहाणा झाला. दुसरी गोष्ट कठीणपणा होता, मीपणाचा अंग कठीण. माणसाचं हृदय कसं असावं, मृदू सभाय नवनीत तैसे सज्जनाचे चित्त कसं असावं, सदा नवनीत सारखं असावं, शांत असावं, सोपं असावं, सगळ्यांना सांभाळून घेणार असावं, प्रेमाने बोलणार असावं, चांगलं सांगणार असावं. रागाने म्हणतात कोणच ऐकत नाही ते, असं नसावं. प्रेमाचा देव जर प्रेमाचा बुक केलाय, आपण का म्हणून त्याच्या बळी करायचं, सांगा बघ. कठीणपणा जातो म्हणजे क्रोध निघून जातो त्याच्या ठिकाणचा. बरं का, कठीणपणा गेला, क्रोध गेला त्याचा. आणि तिसरी गोष्ट काय, कडूपणा होता. तो कडूपणा म्हणजे काय, लोभ. तो लोभ निघून जातो आणि मग काय होतं, त्याची तृष्णा वगैरे निघून जाते आणि त्याच्या ठिकाणी फक्त निर्भयाचं असं निरंकारी असं प्रेम राहतं. त्या तिन्ही गोष्टी शेंदळाच्या रूपाने महाराजांनी आपल्याला सांगितलंय की पिकलिया शेंदे कडूपणे गेले तैसे आम्हा केले पांडुरंगे. म्हणजे पांडुरंगाने आम्हाला असं केलं, तुकाराम महाराज असं म्हणतात. पण खऱ्या अर्थाने तुकाराम महाराजांनी साधना केली आणि ही साधना त्यांनी केल्यामुळे झाली, तरीही पांडुरंगाचं नाव घेतात. ह्याचा अर्थ असा आहे, आपण जर काही करत असलो तर ते आपण काही करतो असं म्हणायचं नाही. त्या सगळ्यांचा करता धरता जर कोण असेल तर तो भगवंत आहे. गतिर्भरता प्रभू साक्षी निवास हा शरण सुरू. हे पुढचं बघून घ्या. आकाशे सर्वत्र वसावे, वायुनी वाव हरी उगी नसावे, पावके दहावे वर्षावे जळ, पर्वती वैसगाना संडावे, समुद्र रेखा ओलांडावे, पृथ्वी भुजे व्हावे, हे आज्ञा माझे. म्या बोलविल्या वेद बोले, म्या हलविल्या प्राण हलेलो जगाचे. सगळं बघून घ्या. हे सगळं करणारा कोण आहे, करता करविता फक्त आणि फक्त देव आहे. विठ्ठल आपण काय म्हणतो, मीच केलं सगळं, आपण काही करत नाही. फक्त आपल्याला त्यातली किल्ली समजली पाहिजे, कर्तृत्व आपलं असलं पाहिजे, पण आपल्यावरती न घेता ते देवाने केलं असं म्हणायचं. आपण देवाने केलं असं म्हणत नाही. जे पण केलं ते मी केलं म्हणतो असं नाही महाराज. ह्याच्यासाठी तर भगवद्गीता रचली, कर्मण्येवाधिकारस्ते फलाची अपेक्षा करायची नाही. जरी आपण कर्तृत्वाने सिद्ध झालो तरी देवाची कृपा होती म्हणून हे झालं असं म्हणायचं. सगळ्यात बाबतीत देवाची कृपा आहे. तुम्हाला आम्हाला जिवंत ठेवलंय, देवाची कृपा आहे. कोरोनामध्ये आपण गेलो नाही, हे देवाची कृपा आहे. काही जण भीतीनेच गेले, बरोबर आहे ना, काही जण असेच गेले, ती देवाची अवकृपा समजा. आपल्यावरती देवाची कृपा आहे, आपण इथं बसलोय म्हणजे देव आहे की नाही ह्याचा आता तुम्हाला सांगतो. देव आहे की नाही कसं ओळखायचं तुम्हाला, भजन करा, तुम्हाला सांगतो. विठ्ठल नरदेह काय आहे, देह धन आहे. नरदेह निधान लागेल हाती, उत्तम सार उत्तम गती, देवच होईल म्हणते ते होती. आपण फक्त ठरवलं पाहिजे, मी देव आहे, मी वासुदेव मी वासुदेव आहे असं आपल्याला कळलं पाहिजे. पण आपल्याला कळत नाही, आपल्याला देव दिसत नाही. का दिसत नाही आपल्याला देव, कारण आपल्याला वाटतं मीच कुणीतरी आहे. आणि आपण गेलो की एका माणसाने काय केलं माहितीये का, तुम्हाला खरं सांगतो, तुम्ही घरात प्रयोग करून बघा. आपण मेल्यावर कोण आपलं राहत नाही. आपण जिवंत आहे म्हणून सगळं आपल्याला चिकटले. वास्तविक देवाने घडवताना आपल्याला कसं घडवलंय,
पंचभूत टाकली आपल्या शरीरामध्ये. आपला देह कशाने बनलाय महाराज? कशाने बनलेला नाही, जे दिसतंय त्याच्यानेच बनलाय. माती घेतली, पाणी घेतलं, हा सूर्याचा प्रकाश घेतला, हे तेज घेतलं, हे वायू आपण हवा घेतो हे घेतलं, आणि या सगळ्याचं मिश्रण केलं, आणि हे सगळं मिश्रण टाकलं, आणि त्याचा जो बनवलेला आहे ना त्याला म्हणायचं देह. पंचभूताचा गोंधळ याला एकेकाळी मेळ लावेला सबळ अहंकार. पंचभूताचा गोंधळ आहे, त्याच्यामध्ये 5 तत्व आहेत महाराज. यातलं एक जरी तत्व गेलं तरी पॅरालिसिस. कळलं? वायू निघून गेला काही पॅरालिसिस, लकवा. तो वायूचा गुण आहे, वायू निघून गेला काही पॅरालिसिस होतो महाराज. तेज निघून गेलं डोळे जातात. तेजाचं ते इंद्रिय जे आहे ते डोळे. माती, शरीराला काही विकार निर्माण झाले, समजायचा मातीचा दोष काहीतरी दोष आहे, हे सगळे बघून घ्या. आपल्याला अन्न पचवतं, हे काय आपण पचवतो का? आपोआप आपण जेवतो, खातो, सगळं आपोआप होतं. आणि काय तू करतो? ताप आला तर आपल्याला डॉक्टरकडे जावं लागतं. आणि मी काय करतो? तू काही करत नाही, तू काही करत नाही, तो आहे तसाच आहे. तरी आपल्या वासना जात नाही, मरताना सुद्धा आपल्या वासना जात नाही. आणि देवाचं अस्तित्व मान्य करत नाही. किती प्रबळ वासना, पण हे देवाचं अस्तित्व आहे. पण देव नाही आहे का? आहे. एका मुलाने काय केलं, एका मुलाचा वडील देव मानत नव्हता मला, देव मानायचाच नाही, आणि मुलगा मात्र भाविक होता. कीर्तन ऐकायचा, एक सगळं काही प्रवचन ऐकायचा, ज्ञानेश्वरी वाचायचा. एक दिवशी वडील यायच्या अगोदर काय केलं, त्यांच्या घरामध्ये गेला. घरामध्ये ते सगळं साफसफाई केली, आणि एक फळी मारली, त्याच्यावर एक सुंदर भगवान श्रीकृष्णाचा फोटो लावला, त्याला चांगल्या अगरबत्त्या लावल्या, एक दिवा लावला, सगळं काही केलं. मोगराचं एक वेली आणली ती लावली, आणि दरवाजा बंद केला, आणि आपल्या खोलीत जाऊन बसला. वडील आले, सगळं हातपाय धुतले, आपल्या घरामध्ये रूम मध्ये गेले, आपल्या बघितलं तर वास, सुंदर वास, भगवान श्रीकृष्णाची तेजस मूर्ती दिसायला लागली. जसं त्यांनी बघितलं डोकं फिरलं. मी देवाला न मानणारा, हे कसं काय असं आलं? मुलाला बोलवलं, बायकोला बोलवलं, पोरीला बोलवलं, सगळ्यांना बोलवलं. हे इथं कसं काय आलं? बायकोने सांगितलं, हो का, मी स्वयंपाकघरात आहे, मला त्यातलं काही माहिती नाही, ते तुमचं तुम्ही बघा काय झाले, मला त्यातलं माहिती नाही. मुलाला विचारलं तुला, मी म्हणला बाबा आताच कॉलेजवरून आलोय, मला ते काय माहिती. मुलीला विचारलं, अरे कुणीच काय नाही आणलं तर हे आलं कसं काय? मग मुलगा म्हणला, बाबा असं असेल, आपोआप ती फळी आली असेल, आपोआप भगवान श्रीकृष्णाचा फोटो आला असेल, आपोआप त्या अगरबत्त्या आल्या असतील, हे सगळं आपोआप आलं असेल, आपोआप तिथं बसलं असेल, बरं का, असं म्हण. मग ते म्हणलं, अरे आपोआप कुठे येतं का? मग बाबा जर आपोआप हे येत नाही तर मग हे आपोआप बनल का? ते आपोआप बनणं, ह्याला बनवणारा कोणतरी आहे. ना तर हे कुलालमतीचे गर्भ, ना तरी भूमीतून स्वयंभ, काय घडे निघती या गाडग्याचे कोण. या त्या कुंभाराच्या डोक्यातली कल्पना आहे, त्यांनी हे घडवलंय. नाक नाकाच्या ठिकाणी दिलेलं आहे, बरोबर आहे ना, तोंडाच्या वरती नाक दिलंय. हे नाक मागे दिलं असतं तर लाडू खाताना पहिला इकडे दाखवा लागला तो वास येतो बरोबर, आणि मग इकडे खाल्ला. शिळा आहे का इकडे बघायला लागतं, शिळा आहे का ताजा आहे, असं दिलं का देवाने? नाही नाही, नाक बरोबर दिलंय, तोंडाच्या वरती बरोबर नाक दिलंय, त्याच्यावरती बरोबर डोळे खूप नीट बसवले, काय लागू नये, कचरा जात नाही, डोळ्याची उघड झाप आपोआप होते क्षणाक्षणाला, एक निमिष. ते काय आपण करतो का? बघा बरं डोळे साताड होते. अहो 1 मिनिट नाही वराव शकत तुम्ही. याचे बंद करणारा देव आहे, आणि उघडणारा देव आहे. कबीर महाराज सुंदर सांगतात, एक बाई काय केलं, सोन्याची नथ घेतली, आणि ते सोन्याची नथ घेतली, नाकात घातली, सगळ्या बाजारात फिरायला. नवऱ्याने सोन्याची नथ घेतलेली, बाजारात फिरायला. सगळ्या माझ्या नवऱ्यात घेतली, माझ्या नवऱ्यात नथ घेतली, सगळ्यांना सांगायला. कबीर महाराज समोर येत होते, आणि त्या बाईला पहिलं बाईने सांगितलं, कबीर जी देखो नथ. कबीर महाराज नथ बघितले, हसले, म्हणले तुम्ही का हसला? मी एवढं चांगली नथ आणले नवऱ्याने, आणि तुम्ही हसता? अरे म्हणले बाई, जिस यार ने, म्हणजे नवऱ्याने, जिस यार ने नथ दी उसे याद करे बार बार, पर जिसने नाक दिया उसको भूल गई गवार. समजलं तुम्हाला? अरे ज्याने नथ दिली नाकातली त्याचं सारखं गुणगान करतो, माझ्या नवऱ्याने नथ दिली, माझ्या नवऱ्यानं. आणि नाक नसतं तर, नाक नसतं तर नथ कुठं? ज्याने ज्या देवाने नाक दिलं त्याचं भजन करा ना. काय होतं त्याला भजन केलं? नाक नाही तेरे वाया गे, नाक नाही तेरे वाया गे, नाक नाही तेरे वाया गे, काय करावी ती पट्टी झाला.
चालतो बोलतो देखावता चालतो सगळं देव करतो बरं का. देखावी ऐकवी एक नारायण याचे भजन चुकून का चालवी मनुष्याचा दिला चालवी हा काय ते ब्रह्म कोणाचे असत ते नारायण याचे भजन चुकू नका. खूप करणार आहे महाराज. सकाळी उठल्या देवाचं नाव घ्या. काय फरक पडतो एक मिनिट नाव घेतलं तर. हा झोपेत उठल्या नाव घ्या भजन करा आनंद वाटेल बघा तुम्ही करून. तुम्हाला जेवढी सुख शांती पैशात आणि संपत्तीत मिळणार नाही ना त्याच्याशी डबल मजा तुम्हाला सकाळी येईल. फक्त ज्ञानेश्वरी उघडून बघा बघ किंवा गाठानुस समोर घेऊन बघा आंघोळ करा आणि सकाळी जाताना नुसता घेऊन बसायचं. वाटायचं राहू दे लांबच राहील वाटायचं राहू दे तिला तुम्ही अंतरात आपोआप शोधतो. पण हे करा. पण जाऊ द्या मला आता हा विषय लांबवायचा नाही. तर हे असं आहे की काम क्रोध हे सगळे देवाने आपले घालले. म्हणजे देव जोपर्यंत सहकार्य आपला आहे तोपर्यंत आपण करू शकतो. आपल्या बळाने काही होत नाही. म्हणून महाराजांनी हे पहिल्या चरणामध्ये चरणाचं उदाहरण दिलं. त्याच्यामुळं काय झालं काम क्रोध लोभ निमाले ठाईचे आणि अवघी आनंदाची सृष्टी झाली. अवघी आनंदाचे काम क्रोध गेले बरोबर आहे. पण दिसणार जग जे ते आनंद स्वरूप दिसायला लागलं. आपल्याला दिसतं का ते आनंद स्वरूप नाही दिसत महाराज. पण आनंदाची सृष्टी कशी काय झाली तर ती अशी झाली. भजन करा सांगतो विठ्ठल आपण गावामध्ये सगळे एकमेकांच्या समोर दररोज वावरतो बरं का. आपल्या सगळ्या ओळखीचे आपल्या घरातला नवरा असो बायको असो बहीण भाव आई वडील सगळे. पण प्रत्येकाचा दृष्टिकोन बघण्याचा कसा आहे महाराज. मी आता आमच्या गणपत महाराजांकडे बघतोय. माझे बालपणीचे मित्र नांदेडवरून इथं आले 2 कलाकारांना घेऊन बरं का. आम्ही आपल्या इथं परमार्थ बिचारे नांदेडवरून घेऊन आले. स्वतः तिथं काम धंदा सोडून 7 दिवस. आता ते माझे मित्र आहेत. आता माझ्या मनात त्यांच्याविषयी काय चाललंय हे मला माहिती आहे. तुमच्या मनात त्यांच्याविषयी काय चाललंय तुम्हाला माहिती आहे. प्रत्येकाच्या मनात त्यांच्याविषयी काय प्रत्येकाची भावना वेगळी. माझ्या घरातल्या आई वडिलांविषयी मला काय वाटतं माझ्या नवऱ्याविषयी माझ्या बायकोला काय वाटतं दुसऱ्याला काय वाटतं हे सगळ्यांची मतं भिन्न आहेत महाराज. सगळ्यांची मतं भिन्न आहेत. तुम्हाला असं वाटत असेल की मी बायकोला खूप मानतो माझी बायको खूप चांगली आहे. बायको म्हणजे माझा नवरा खूप चांगला आहे. तुझा नवरा तुझ्या दृष्टीने चांगला आहे पण गावाच्या दृष्टीने खराब आहे. त्याचं काय करायचं. तुम्हाला घरातला माणूस चांगला वाटतो पण गावाच्या दृष्टीने वाईट वाटतो. माणूस तोच आहे. माणूस बदलला का माणूस बदलला नाही महाराज. पण बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे ना महाराज. मी ज्या अर्थाने ह्यांच्याकडे बघतोय तो अर्थ तुमचा नसेल त्यांचा नसेल. वेगळी वेगळी मतमतांतर आहेत महाराज. पण हे सगळे मतमतांतर जरी असली तर ही आपल्या शरीराच्या भावनेने आपल्या प्रापंचिक दृष्टीने आपण बघतो त्या होतं. ज्यावेळेला आपण परमार्थ करतो त्यावेळेला आपल्यातला हा दोष निघून जातो महाराज. आपल्याला कुठलाही माणूस त्या दिसला बसलेल्या माता भगिनी तुम्ही सर्व हे आनंद स्वरूप भगवत स्वरूप दिसतं महाराज. हे अनुभवाने तुम्हाला सांगतो. फक्त तुम्ही ज्ञानेश्वरी गाथा वाचा विठ्ठल अवघेचे त्रैलोक्य आनंदाचे आता 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 अवघेचे त्रैलोक्य त्रैलोक्य 4 दिवस ओरडून आता काय झाले तर महाराज कृष्ण जन्मापासून दररोज कार्यक्रमामुळे गडबड झाली. आणि त्यात आपल्या गावाला काय करतात त्याला बरोबर एकादशी देते अशी गडबड होती माझी. आळंदी उपास असतो ते. आणि मी रात्री पूर्ण जागलोय आळंदीमध्ये बरं का. सकाळी मला 10-12 वाजेपर्यंत तिथं वाजल्या. आणि येताना आमच्या प्रशासनाने गाडीत आणलं खरं. मी नुसतं बोर्ड बघत आलो
स्पेशल मिसळ, वडापाव गरम, हा व्हेज थाळी, नुसतंच बघत आहोत, नुसतंच बघत. बाकी काही केलं नाही. उपास आता उपासाला खर्जाला वरती लावायचं म्हणजे पोटात नाही, मग आता कसा लागेल सांगा. 4 दिवस वरून म्हणून म्हटलं जरा महाराज म्हटलं म्हणा आता परत एनर्जी संपली. आमची गावाला एकादशीला तारखे, आता काय करू सका. रासू द्या चला विठाला तर असं आहे अवघ आनंदाचं अवघेचे त्रैलोक्य आनंदाचे आपला चरणी जगन्नाथा. हे त्रैलोक्य आपल्याला आनंदाचं दिसलं पाहिजे महाराज. आपल्याला आपल्या घरातले नवरा बायको आई बाप बहीण पोरं सगळे चांगली दिसली पाहिजे. हा आपण काय करतो, सासू आली का आले आमच्या सासू, अरे मग काय सासू तिचा द्वेष करायचा, सासूला बघू देत देऊ शकायचं नाही असं चालतं कुठं. सासूला बघायचं म्हणजे काय, सासू आईसारखे 5 माता सांगितल्या आपल्या शास्त्रामध्ये, 5 पिता सांगितले, त्यामध्ये सासू पण आहे. ती आई, आपल्या सासूला आईसारखं समजायचं, आपल्या सासऱ्याला वडिलासारखं समजायचं, भावाला भावासारखं समजलं पाहिजे, मुलाने बापाला समजून घेतलं पाहिजे, बापाने मुलाला हे सगळं आनंदाची सृष्टी आहे महाराज. पण आपले आनंदाची सृष्टी गेली ते लावून माझच कर म्हणा. कसली सृष्टी कसलं काय महाराज घेऊन बसला, आमच्या मला डोकं काय करता लगे काय बोलायचं. आमच्या तुझ्या म्हातारा कळला तर तू उभा राहिला असतात का, म्हाताऱ्याला कळत नव्हतं तू बोलते तू उभा राहिला कोणाच्या. अरे त्याने तुला जन्म दिला म्हणून राहिला ना, मग त्याला म्हणायचा अधिकार तुला मुळीच नाही. म्हणून आयुष्य सृष्टी अशी झाली पाहिजे. पण ते तुम्ही आता